दादा खरं तर अमोल शिंदेनी गंभीर आरोप केलेले आहेत, यंत्रणांचा वापर होतोय, अटक करण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली की आम्हाला अटक केली जाईल. निवडणूक जेव्हा हरताना आपल्याला दिसते ओके काय म्हणलं ऑडिओ चेक म्हणून दादा अमोल शिंदेनी गंभीर आरोप केलेले आहेत, काय उत्तर असतं? वास्तविक पाहता ह्या निवडणुकीत अमोल शिंदेंनी जे आरोप केले ते सगळे निराधार आहेत. त्यांच्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ह्या निवडणुकीत दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांच्या आणि त्यांच्याशी ज्यांच्याशी युती आहे ह्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या निवडणुकीत गैरहजेरी नोंदवली. एखादी निवडणूक जी हाताबाहेर चालली जिथं पक्ष नेतृत्व सिरियस नाही. भारतीय जनता पार्टीचे शहरातले 3 आमदार मी असतील, समाधान दादा आमच्या ग्रामीण मधले आमदार असतील, स्वतः पालकमंत्री साहेब ह्या निवडणुकीत आम्ही ठाण मानून एवढ्या ताकदीने हे निवडणूक कॅरी करतोय. त्या मानाने विरोधक कुठंच त्यांचा प्रेझेन्स, त्यांचा एक्झिस्टन्स ह्या निवडणुकीत दिसला नाही. आणि अशा वेळी निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी फिक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी खेळायचं हा केविलवाणा प्रकार अमोल शिंदेनी केलेला आहे. अशी कुठलीही परिस्थिती नाही, कोणालाही चुकीच्या पद्धतीने अटक वगैरे केलेली नाही आणि तेही सत्तेतल्या घटक आहेत. अशा चुकीच्या गोष्टी कदापि, आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूक झाली नसते. तर असे कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवत आहोत. चुकीचे आरोप करून केवळ एक विक्टिम कार्ड शेवटच्या दिवशी कसा खेळता येईल, त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल, एनकॅश करता येईल त्यासाठी खेळत. पण निश्चित भारतीय जनता पार्टी निवडणूक